अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची भया हे पण निघलं धरावं एवढं होऊन द्या. अगं मला दिसतं का मला सांगते मला बाबायला. दिसा नाही तर हा? तिसरीकडेच असं जातंय आता काय करू. ही साडी फाटली एवढी ती घालायची ती साडी कोणाची काढलीस तू अहो आता ही साडी तुमच्याच म्हातारीची की म्हणजे तुला साड्याच घालाय नाहीत नाही म्हातारीची तर- साडी काढलीस. आता काय करू मग माझी साडी अहो का ती हिकडून शिवली की हिकडून फाटती. हा किती बऱ्या शिव तिला रोज शिवून शिवून घालून घालून वाईट घाला आता काय हा, धर बघा बरं मी काय म्हणलं चांगलं डोळं आहेत तुमचं. आता एवढं शिवते जाते पडदिशीने उरकून. अगं दुसरी साडी असली तर घाल ना. काय करू मग आता काय ती फाटकी साडी घालत बसलीस. ह्याच्यावरच्या त्या साड्या झाल्यात इकडे शिवले की इकडं फाटतात. ही तरी बरी आहे वाईज म्हणून हिला चौका इथं शिवते अजून 2 ठिकाणी शिवायची. बरं जाऊ दे ते माझा शर्ट दे. आता काय करता शर्टच मी जरा गावातनी जाऊन येतो. हे बी घ्यायला येत नाही. बघतो ना कामाधंद्याचं. कामाधंद्याचं गावात जात आहे पण नीट या बरं का महागारी नाही तुमचा काय भरोसा. कामाला जायचं म्हणल्यानं कामालाच जाणार ना. असंच म्हणताना येता पिऊन. बरं जाऊ का मी. जावा पिऊ नका. तू जाऊ नको कुठं घरीच थांब. रानात जायचंय मला घरी थांब. हा आज नको जाऊ कामाला. नको जाऊ. ए घरीच थांब मी असतो जाऊ नको कुठं. हे अजून किती लांब चालायचंय ग काय माहिती. आता हे थोरला माझा भाऊ तर दारू पिऊन पडला असेल कुठं. आता ते बारक्याने फोन केला या त्यालाच फोन लावती बघती कुठं येते. दुसऱ्याचं भाऊ बहिणीला येते या घ्यायला आणि ह्यांना बहीण आली थोडे दिवस तर ह्यांना न्यायला यायला नको. त्याचा पण फोन बंद आहे. काय करू बाई हे आता चाललं असं ह्यांच्या घरी काय माहिती. राहते आता हळूहळू चालत काय करू आता. आईला पुरीला कशाला बोलावलं असेल बरं. हा बरं पुरीला घरी बोलावलंय आणि ह्यो बायकोला घेऊन तिच्या मागोमाग गेलाय. आईला कशाला बोलावलं असेल बरं. हा बर 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 तुला लयला का लय बायकोचं याड आहे तुला. ती म्हणेल तसाच वागायला लागलाय. आला का माझा संजय नाही बाबा असा. हे आता थोरलाय त्याला ज्ञान आहे. याला काय नाही ना असायचं पण नसा ना का पण बायकोचं कितपत ऐकायचं ही स्वतःने ठरवाय पाहिजे. अरे आप्पा चला टाइमपास करायचा. आप्पा लय निवांत बसलाय. अरे का काय रे तुझ्या का आलायच. अहो एवढं धरून आणल्यावानी चित्तात अरे का बसलाय. आता तुला काय सांगून उपयोग आहे का. पुरीला बोलावलंय आणि ह्यो गणपती गेलाय निघून सासरवाडीला. तुला काय सांगून उपयोग आहे. अहो ताईला गणप्याने बोलावण्याचं कारण मला कळलंय. काय रे अहो लय जाग्या मी चर्चा ऐकली. गणप्या म्हणतो वाटणी पाहिजे जमिनीची घराची आणि गुरांची. मग ह्याच्यासाठी माझ्या पुरीला बोलावलंय काय त्यांनी. आता काय भाऊ मला तर काय माहिती पण आता ताई एवढी तडा आली म्हणल्यावी वाटणी घ्यायलाच आली या. बर असू दे तू जा मी माझं बघतो काय करायचं ते. अहो परत आपण ती बसलो असतो पण तो सावकार बिन पाण्याने माझी दाढी करत. बर तू जा तू लय छान आहेस जा तू. आयला काय एक कानाव येतय माझ्या आणि काय नाही. आयला कस काय बाबा ह्या गणपतीच्या डोक्यात त्याच्या बायकोनी घातला असेल बरं हे वाटणीचं. बरं बघू मी संध्याकडे जातो आणि संध्याला सांगतो योग गणपती असा म्हणतोय काय करायचं सांग आता तूच. बघू आता मीच जातो. अला काय करावं बरं आता बायकोला तर खुश करायचंय. बघू सोनाराच्या दुकानात जाऊन बघतोच काय होतंय ते. सोन्याचा भाव काय आहे काय ते.
हो सोनार काका बोला. तुमच्याकडे आलो होतं जरा डोरलं घ्यायसाठी. बर, तर बघा की तेवढं दाखवा की मला. कितीपर्यंत घ्यायचं काय? दाखवा तरी कमीत कमी कितीपर्यंत आहे काय. हे बघा, एक नंबर आहे. कितीपर्यंत बसेल हे? सांगतो. हे 1,20,600 रुपयाला बसेल. अरे बापरे, लय महाग आहे की हो. सोन्याचे रेटच वाढलेत, काय करणार? बरं ऐका काका, विषय असा आहे, बोला. माझ्याकडं निम पैसे आहेत बर, आणि निम 1 महिन्याने देतो तुम्हाला. 1 महिन्यात पण द्यावा लागतील. एक तर तू पेताड आहेस, तू काय पैसे वेळेवर देत नाही. तुला मी देतो, पण 1 महिन्याच्या आत मला पैसे तुला द्यावा लागतील. देणार की हो, भरोसा ठेवा हो. चालतंय, मी नाही जरी पेत असलो ना तरी माझ्या बायको लय कष्ट करते. चालतंय, देतो, हा? नाही काय अडचण. बरं द्या एवढं पॅक करून. ओके. व्यवस्थित पॅकिंग करून द्या हो. हो. हो का, हे निम पैसे आहेत, ओके. मोजून बघा. चालतंय, 1 महिन्याच्या आत पैसे द्यावा लागतील. हा, एक हा, तर देतो. तू 100. पेतोस भरपूर. 100% द्या ना, तुम्ही काळजीच करू नका. येऊ का? हो, या. आयला डोरलं तर घेतलंय, आता साडी घेतली म्हणजे अजून बायको खुश होईल. पहिलं साडीचं बघतो. एवढे उन्हाची आली खरं, पण घरी आहे का कोणी? दार तर दिसतंय बाई उघडं. वहिनी, ओ वहिनी, नाही बाई कोणी. हो, आप्पा आहेत की तर बसले ते. आप्पा आला का पूनम? बरं आहे का? आला का? कस काय आली तू? हो, लय दमली बाई, चालत चालत. पाय दुखायला लागले ना? मग काय किती लांबणी आली चालत, फोन पण लागा नाही ह्यांचा, काय होणार. घरी गेलते का? घरी गेलती, दार दिसतंय उघडं, हाक पण मारल्या 2, पण घरात कोणच दिसत नाही. तुझी बहिणी नाही का घरात? कोणच होऊ दे नाही, हाय का नाही, कुठं बसू दे ना. राणे, ए राणे, आल्या का? काय काय झोपली का काय राणे? अगे ही काय झालंय? अगे ही पाहुणे रावले आल्यात, वाज पाणी बिनी दे तिला वाईज. बाई असलं कसलं झोपताय? 2 हाक मारले तरी हो म्हणा नाही. तुम्ही बरं आधी ना मध्येच आलाय. एवढं कशाला तोंड मुरगळताय? तुमच्या धाकट्या दिराने फोन केलाय म्हणून तर आली मी, नाही तर मी कशाला येते. हा, तुम्ही केलता बाय फोन? आज मी नाही फोन केला, त्या गणप्यानी फोन करून बोलवून घेतली. तरी म्हणलं माझा नवरा कसा करेल फोन मला विचारल्याशिवाय. ए नाक डोळा मोडू नकोच, पाणी घे आणून माझ्या लेकराला उन्हात अनात न आलंय. धरा. हे नीट तरी पाणी देतात अगं का? पाणी तरी नीट दे, तुझ्या भावाला असं देते का? हो, माझा भाऊ गबाळ घेऊन येतो, तुमची लेक काय घेऊन आली? अगं नानच्या घरचं लेकरू आहे, बाळावरच हाया. नानच्या घरचं लेकरू आहे. बरं घरी बिरी नीची बिचील का नाही? का इथंच पाणी दिलं की इथंच झालं का विषय? नीती की चला बाय वंस. चहा पाणी करवाय चांगला, आणि मला बी आण गोटभर. आणतो की. जरा ही घ्या, ही पकडा, चला. तिथून तिथून आणायची कळली ना, आताच माझ्या पशी वय. जा जा जा. लय बाबा रे, लिकरून आणत्या घरनं आलंय, आलंयच भावाच्या दारात, आणि काय भाव जाईने तिचा जी कार चालवलाय. ए अक्का, अरे काय लागा तुम्ही जरा काना काना खुरपून घ्या. हे गावात मागं राहते. हा, पैशाला हात वाळू देणं लागा, रविवार आला की पैसे द्यावं लागते. ते ती बघ पोरगी मागच्या गावात सगळ्या. ए बाई, हा गेला का काना काना?
हा सावकार जरा नाही म्हणजे काय नुसतं पैसे द्यायचं का काम बी झाली पाहिजे नीट. हे काय लेबर आज नवीनच आणली कुठनं पहिली जुनी आपली लेबर. काय काम काय मला परवडत नाही बा. जरा हालून करायला सांगा. हे व्हायला पाहिजे होतं आतापर्यंत. आणि काय करा माहिती आहे का झालं खुरपान झालं की पाणी लावून घ्या रान वाळले. हा एक घासाला काय खायला बी थोडं मटेरियल बिटेरियल टाकायला. काय सावकार राम राम सरपंच. काय खुरपण चाललंय काय खुरपान आहे लेबर लावली. होय पाण्याचं कसं काय हाय अजून तर बऱ्यापैकी बरं का. हा पण काय अजून सांगता येत नाही. पावसानं जर वड दिली तर काय पुरणार नाही. ऊस आहे की रे बघा काय अडचण आहे हाय हाय होय पाण्याचं नाही ना काय अडचण काय बरं आहे बरं आहे. मग त्याच्यामुळे आपण घेताय काय पोरांचं बरं का सरपंच. हा आता मी काय त्याची जाणून बजवून घेत नाही. हा त्या पालता माझ्याकडे हा. म्हणलास काय बी करा सावकार माझी जमीन घ्या. हम्म. त्यामुळे झालो तयार. आणि कसं आहे बरं का सावकार आपाचं पोरगे पेताळ आहे माहित आहे तुम्हाला दुसरं बी येड्यावणीच करते. हा नका गरीबाच्या जमिनी घेऊ असं मला वाटते. काय म्हणणं आहे तुम्ही सांगा. अहो सरपंच मी काय त्यांची जमीन फुकाट लाटत नाही. हा. एक तर दुसऱ्यापेक्षा डबल दामाने घेणार आहे. हम्म. आणि होती त्याला गरज रान शेजारी रान बांधायला बांध दुसऱ्याला जरी दिलं मी नाही घेतली तर दुसरा कोणी तर घेणार का नाही. आहे बरोबर पण कसं आहे आपण दापू ना पण हो का शेणासारख्या माणसाला सांगितलं होतं आणि गोरगरिबाचा तर जरा वाईट असतो. काय म्हणणं आहे तुमचं खरं तुम्ही जरा हे घ्या तुम्ही थांब मग बाकीचं बघूया आपण आपल्याकडे बी मग आहे की सगळे औषधं. बर का सरपंच हा. आम्ही हो का तळतड कोणाचा घेत नाही. हा आणि जर तुम्ही म्हणत असला तर कॅन्सल त्याला काय तवा. कसं आहे सावकार आपल्याला 4 लोक मानते ती बरोबर आहे का नाही. बरोबर हा गावात आपण करतोय कशा ते आपाचं बी हे होईल. हा जाऊ दे मी खास तेवढं सांगायसाठी आलोय. मला पंचायतीत काम आहे मला कळाला म्हणलं बोलतो 2 गोष्टी सावकाराला. हा ऐका तुम्ही सांगताय म्हणून मी कॅन्सल करतो. तुम्ही सांगितलं ना काय लागली मदत त्याला आपण 2 जण मिळून देऊ. 100% काय अडचण नाही. अहो आपण आहे की त्याला काय तवा. बरं, बरं, चालतंय. चला येऊ का मग. हो या या या. ओके ओके वंस भावानी बरं लगबगीने बोलवलं काय कारण आहे एवढं. तुमची काहीतरी भांडणं चालल्यात ना शेतीच्या हिशोबनं म्हणून त्यांनी मला पण बोलवलं. म्हणलं तुझं काय आहे ते बघता येडे मग मी पण लगबगीने आली. अगो बया म्हणून तर त्या मयुरीच्या नवऱ्याने बरी आग लावली इथं कळीचा नारद मुनी आणि गेला निघून बायकोच्या मागं तुम्हाला आमच्या इथं लावली होय. आता त्याने काय आग लावली तवा. मग काय गरज होती तुम्हाला फोन करायची नाही तवा इथं काय काय झालं तर नाही फोन करत. बरे जमिनीच्या हिश्श्याच्या वेळेला फोन केलाय. मग कुणाला करायचं होतं दुसरं. कुणाला करायचा होता पण मी पण ती जमिनीला ना मी किती कष्ट केलंय माझ्या जीवाला माहिती. लगीन करून आल्यापासून 20 वर्ष झालं राबती मी त्या शेतात. आम्ही लहानपणापासून राबती आई आई वडिलांचा जीव होता काळात तवा राबलाच की. पण आम्ही लगीन करून आल्यापासून तुम्ही गेल्यावर कुणी बघितलंच नका कुणी बी नेली असती बांध टोकरत तशी मी सांभाळली. इथं भांडणं केल्यात शेजाऱ्या संघ. मग तुमचं काय म्हणणं आहे आता. म्हणणं नाही याव का काय असेल तुमची चुळी बांगडी देईल पण मी काय जमिनीचा हिस्सा द्यायची. तुम्ही लागले चुळी बांगडी द्यायला. काय चाललंय का तोंड मुरगा काय पाणी द्यायला आणि चुळी बांगडी लागली ती. माझा पण हिस्सा आहे का नाही बहिणीचा हक्क मला मिळालाच पाहिजे. कसा नाही देत बघूच. अरे पण तायडे तू कधी आले काय आले मला तर काहीच माहित नाही. आणि तुला अचानकच कस काय. मला फोन केला होता दादाने म्हणून मी आली लगबगीने. म्हणजे दादा तुमचा गाणपाणी कळीचा नारद मुनी बायकोच्या मागं पळणारा. अवघड आहे राव. हा बायको गेली की नवरा पळवतो आणि बहिणीला देतो आमच्या पाशी लावून. बघ दादा वहिनी कशी बोलती मला. अरे पण त्यांनी मला बोलायला पाहिजे होतं ना. एकट्यानेच कस काय निर्णय घेतला. हा काय बोलाल 24 तास बाटली असती खिशात. झाले का सुरुवात तुझी. झाली का सुरुवात. कवा लुगडं आहे का नीट नाटक काही वैदिनी पसला घालून आयुष्य गेला पार माझं. हा कधी आहे का माया दया. एवढं कष्ट करती रानात आपलं लोकांपासून रान वाचवलंय एवढं आहे का कधी. ते म्हातारा आलं मला बोलन दिरा आला मला बोलन राहिल्या सायऱ्या ह्या वैंसाबाई आल्या आता. अरे जरा तोंड बंद ठेव. हा किती बोलशील. नाही बोलली तर असं इकून खाताल सगळं. म्हणूनच मला येऊ वाटत नाही हे असले आहेत म्हणूनच. अगं मी सकाळी आहे ना त्याच्यासाठीच गेलो होतो गावात माहित आहे का. हे बघा ताई मला सांगा तुम्ही तुमच्या भावाचं ऐकू नका. म्हातारपणाच्या साड्या घालायचं माझं वय आहे का आता. सांगा मला जाय का वाटत ना वारीसावर साडी नको घालायला. सांगा तुम्ही मग ह्या भावाचा संसार कव्हर करायचा मी. हा असल्या साड्या तुमच्या आईच्या घालावं लागतात मला शिवून ती आपण याव का इतकी शिवली मी सकाळी साडी. कुणाला सांगू मी. अरे जरा तोंड बंद ठेव. हा योग साडीचा आणा गेलो होतो तुला मी. साडी आणायला गेला होता ह्याच्या काय का रुपया.
गेला तुझ्या दुसऱ्याला मागचं मला साडी ह्यो आणायची. ह्यो साडी हा घ्या वहिनी हो का साडी आणली. खरंच की आणि ह्यो तुझं मंगळसूत्र. अयो खरंच की खरं आहे का हे अरे बघ की तुझ्या डोळ्याने खरं आहे का खोटं आहे ते. हे माझा नवरा लय चांगला आहे बरं का. उगा मी त्यांची साथ होती म्हणून तरी जमीन वाचवू शकले नाही. असं थाय थाय केल्यावरती कसं व्हायचं. अहो ताई साहेब तसं नाही हो. ऐका की अयो छान आहे मस्त आहे मस्त आहे साडी पण छान आहे. बरं ऐक की राणे ऐक की इकडे माझ्याकडे बघ. नाही बांधलं. अगं गजरं पण आणल्या तुझ्या आवडीचं हे हा. ऐक ना मी काय म्हणतोय ते. लय लाड चाललाय डोक्यावरच घ्या. अहो शपथ वा 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 वा. अगं एवढे का हावऱ्यागत वाढते हा. छान दिसते. मला दिलं म्हणून काय झालं. काय त्याच्या आईला. अहो ताई असं नाही करायचं लाडके असला म्हणजे हा. बरं ऐक मी काय म्हणतोय हातला गेला. ऐक ना शोक. आता गजरा कसा तुला दिला तिला तू तायडीला तर एक माझं एक काम ऐक आता तू एक काम कर. ती साडी आहे का नाही ती साडी घे का तायडी इकडं. अगं 2 मिनिटात येशील का नाही. आता ही तायडी आहे ना बऱ्याच दिवसात नाही आली जवळजवळ 2 वर्ष झालं आले नाही. तुला मी दुसरी साडी आणतो. ही राहू दे हिला 2 दिवसांनी आणतो. अगं 2 दिवसात आणतो तुला दुसरी साडी. धर ग. भारी आहे मला तर लय छान दिसन बाबा. बरं काय जेवायचं केलंय का काय मला हात पाय दुखते. तायडे आता तर हे करत होतं की थाय ऐक ना. थाय थाय तर नाही. हो, लय खबर. बरं का हा. असं कर आता मला बी लय भूक लागली जेवण वगैरे करू आणि तू निवांत उद्या जा आणि मग गणपा आला का नाही तुला मी बोलावतो. ते जमिनीचा काय व्यवहार आहे ना ते बघू काय करायचं पुढचे पुढं. ठीक आहे. माझं लय डोकं दुखायला लागलं. हा तुझं डोकं दुखल आता इधर. हा चला घरात. ते चल चल ते जेवायचं बघू दे. अगं 2 वर्षात नाही आली ती हा. आणि म्हणून काय झालं माझी साडीच का दिली. अरे तुला देतो ना 2 दिवसांनी. नाही मला खरं मी ही तर सासूची साडी घालते ही घालायची वय आहे का माझं. चला, घाला. खायला देत नसते. खायला हे डोकं दुखच आहे हा. हो 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 हो. अरे हो थांबतोय की काय गाडीला येतो अडवा लगेच. नाही नाही माझं पोर आलं आणि लगेच जिमिनी कायचं म्हणलं की तुम्ही लगेच तयारी दाखवली होय. अरे आप्पा हा मी नाही तर कोणी दुसऱ्याने घेतलीच असते ना. जमीन माझ्या नावावर आहे आणि मी फटक्यात येणार नाही जमीन. सगळं तुझं खरं आहे. सांगतोय आधी डोक्यात ठेवा. मी तुझ्या घरी आलो नव्हतो तुझा पोरगा माझ्याकडे आला सर मला म्हणला सावकार मला जमीन विकायची. मग तो इकायची म्हटलं की लगेच तुम्ही बी होईच म्हटला का लगेच. अरे घेतली का लगेच उराला वाळू लावून घेतोय तू. इकायची नाही अजिबात जमीन माझी. मी सावकार आहे माझ्याकडे माणूस आला काय येईल ती मी घेत असतो. अजिबात देऊ देणार नाही पोराला सुद्धा नाही आणि माझी द्यायची बी नाही. नको देऊ. मग वाईतरी वाटाय पाहिजे काहीतरी. मी तुझ्या घरी आलतो का माझी जमीन इकायची नाही म्हणलंय ना. आणि असं बी नाही तुझी काय फोकाट लाटली नसती मी डबल दामाने खरेदी करतोय ती बी आहे बांधाला बांध म्हणून. बर बर बघू बघू कसा घेताय ती मी बघतो मग. अरे तू टेन्शन घेऊ नको तुझी जमीन घेतली का. टेन्शन येईल तर काय होईल. पोरा सोरांकडून तुम्ही गांडावताय पोरा सोरांना म्हणले हो. हे बघा असा एवढा विचार करू नको गावातला परिस्थिती सावकार आहे मी. असू दे असला तरी नाही माझी द्यायची. अरे देऊ नको. नाही देणार. ओ ऐका ना माझं माझं 2 शब्द ऐका जरा 2च मिनिटं. अरे महत्वाचं काम चाललंय ना. Please, गुरांना please. न्यायचं का नाही खायला. ऐका हो का लय आज दिवा लावलाय तेवढं गुरांचं नका सांगू रोज मीच निघती वजीची वजी बाहेरची बाहेर. बर हा पण ऐका जरा हा ठीक आहे. त्या तुमच्या बहिणीला बोलवायची काय गरज होती का त्या भाऊजींची. तिची तुला अडचण काय. हा बघा मला अडचण काय नाही 1 दिवस येऊ दे 1 रात्र राहू दे मला अडचण काय नाही पण त्या डायरेक्ट म्हणतात जमीन इकायचं चाललंय काहीतरी मग मला टेन्शन येईन का नाही. मी कुणाला बोलू नवरा आहे की तुम्ही. अगं होय ग मग? जमीन विकणार कोण आहे. आपण विकणार आहे का जमीन.
मग त्यांना कसं कळलं तिथपर्यंत त्यांच्या घरी? अरे त्या बापाने जमीन कशी कशी कष्ट करून घेतली ते त्याची त्यालाच माहिती. ती काय आम्ही काय ऐकणार आहे का? हा काय? म्हणजे तो म्हणला की मी ऐकणार आहे का जमीन? हो का, तुम्ही पिता दारू आणि ते तुमचा भाऊ ते शहाणा नाही अजिबात, त्याला काही कळत नाही. त्यांनी कसं काय बहिणीला बोलून घेतलं? जमीन विकायची नाही, उलट आपण जमीन घ्यायची, आपण विकायची नाही. आणि जरी इकली लोकांना जमिनी भेटत नाहीत आणि तू लागले का जमिनीचं ती तर करायचंच आहे. जमिनीचं काय चाललंय या? तो आला का मध्ये? अहो संजू भाऊ तुम्हाला सगळ्या गावात हुडाकतोय सकाळपासून. होय काय? ना? अख्ख्या गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली संजू भाऊची जमीन विकायची म्हणून. होय हा बर मग रे. अहो माझ्याकडे आहे ना, म्हणजे पैशावाला माणूस आहे. 40 लाख रुपये एकर चालले ना, 50 लाख रुपये एकरने पैसे देतो बघा बर आणि 10% मी कमिशन खातो. तुझ्या 7 पिढ्या बसून खात्यान संजू भाऊ एवढा पैसा येईन बघ जमिनीचा. बर म्हणजे तू कमिशन वर जमिनी घेतोय? हा 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 किती कमिशन भेटतं? 10% एकराला, हे लाखाला 10%. जवळ येऊन बोल ना. म्हणून छावडा सुटलाय काय तू दुसऱ्याच्या कमिशन खाऊन? ऐक ना, मला ऐकाय आलं नाही, जरा जवळ येऊन बोल बरं. 10%, लाखाला 10%. अरे, परंपरा जमिनी आम्ही विकत घेणार आहे आणि तो आम्हाला विकायला होतो का मग जमिनी? येणं पण चर्चा चालली का एक घरपदात नाही त्याच्याकडे बघायचं चांगलं मूळ देतो. किरडीवाला बसवलं तू. का जमिनी? किरडीचा बाबू मोडला तू, या? काय नाकाला लावून अरे तू आमची घरं मोडायला तू आहे ना? नासके कुत्र्या, आमच्या गावातल्यांची सगळ्यांची घरं मोडतो. जमिनी काय घाम गाळाय असा म्या. लाज वाटते का हा? तुला? हा? कोण जमीन विकताय तेच बघते मी पण. हा फुकट नाही बोलत, कष्ट केले कष्ट. संजनीन राहिली हा नाही, माझ्या हातात कोयताच पाहिजे होता, ह्याचा खांडूळच केला. हा काय खांडोळा करायचं त्याला बघतेच नाही आता. तू केलं दिसू द्याच गावात. बरं, चल हा एक नवीन आली बसायला त्या दिराने तुला घेतली बोलून आणि तू आला अजून आमच्यात. बरं जाऊ दे, नको लय कालवा करू. चल. काल करू नको आणि तुम्ही बी ऐकून बघा, मग बघतीन हिस्सा देऊन बघा. अरे नाही बाबा इकत चल. हा नको ती घ्या कालवा करू. कोयता वरल्या रानात घेऊ तिकडे गिने गोल खायला. अहो धमाल साऱ्या गावाची, दादा धमाल साऱ्या गावाची, धमाल साऱ्या गावाची, लय लय धमाल साऱ्या